मी उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाणार नाही, हे वाक्य आहे रत्नागिरीच्या राजापूर मतदारसंघाचे 3 टर्म आमदार राहिलेल्या राजन साळवींचे। मात्र राजन साळवी ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार असल्याची जोरदार चर्चा आहे। 13 फेब्रुवारीला ते शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेणार असल्याचं कळतंय। मात्र राजन साळवींच्या पक्षप्रवेशापूर्वीच त्यांचा विरोध सुरू झालाय आणि हा विरोध आहे सामंत ब्रदर्स म्हणजेच उदय आणि किरण सामंत यांचा। या सगळ्या घडामोडींमागचं नेमकं राजकारण आहे तरी काय, याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? मशाल ठेवून हाती धनुष्यबाण? तेरा फेब्रुवारीला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश? कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे। राजापूर मतदारसंघातून 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले राजन साळवी शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाणार असल्याची मोठी चर्चा आहे। इतकंच नव्हे तर येत्या 13 फेब्रुवारीला राजन साळवी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेणार असल्याची माहिती आहे। आगामी काळात रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजकारणात मोठे बदल होऊ शकतात। राजन साळवी जे ठाकरे गटाचे माजी आमदार आहेत आणि उपनेते आहेत, त्यांचा राजापूर या विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला। त्यानंतर साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। या भेटीत त्यांनी वरिष्ठांनी माझ्या विरोधात काम केलं असा तक्रारीचा पाडा वाचला। पण आता हेच राजन साळवी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार असल्याचं बोललं जातंय। मात्र यावर उदय सामंत आणि किरण सामंत या शिवसेनेच्या रत्नागिरीतील लोकप्रतिनिधींच्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत। अनेक वेळा राजनजींना एकनाथ शिंदे साहेबांनी देखील विनंती केली होती, मी देखील विनंती केली होती की तुम्ही शिंदे साहेबांसोबत या। त्यावेळी काही अडचणीमुळे ते येऊ शकले नसतील, परंतु त्या ठिकाणी त्यांचा पराभव माझ्या मोठ्या बंधूंनी केलेला आहे, किरण सामंतांनी केलेला आहे। त्याच्यामुळे त्यांना विश्वासात घेऊनच ही प्रक्रिया राबवणं आवश्यक वाटते आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब त्यांना विश्वासात घेऊन जर काय पुढे जायचं असेल तर आम्हाला सगळ्यांना एकत्र बसून निर्णय घेतील, परंतु सध्या तरी काय निर्णय झाला आहे मला माहीत नाही। राजन साळवी साहेब हे एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये होते आणि आहेतही, परंतु मला असं वाटत नाही की एकनाथ शिंदे साहेब यांना पटकन पक्षामध्ये घेतील। मला वाटतं पूर्णपणे अफवा आहे, कारण असा निर्णय घेताना मला असेल, उदयला असेल, एकनाथ शिंदे साहेब नक्कीच विचारात घेतील याची मला पूर्ण खात्री आहे। तसंच खाली आमचे निलेश राणे साहेब आहेत, नंतर अन्य आमचे भरतशेठ गोगावले आहेत, ह्यांना सगळ्यांना कोकणामध्ये विचारात घेऊन हा एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतील, परंतु याबाबत शिंदे साहेबांची आणि आमची कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही। यावर साळवींनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। पण साळवी खरंच शिंदेंच्या सेनेत गेले तर? राजन साळवी शिंदेंसोबत गेल्यास कोकणातल्या भाजपच्या राजकीय मनसुब्यांना खीळ बसेल। उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला म्हणून रत्नागिरी जिल्ह्याची ओळख आणि याच जिल्ह्यावरती भाजपनं लक्ष केंद्रित केलं होतं। पण राजन साळवी यांचा भाजप प्रवेश रोखून एकनाथ शिंदे यांनी भाजपला देखील खिंडीत गाठल्याचं बोललं जात आहे। तर दुसरीकडे सामंत बंधू यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या वाढत्या राजकीय वर्चस्वावरती देखील याचा परिणाम होऊ शकतो, अशी देखील चर्चा सध्या कोकणात सुरू आहे। दरम्यान ठाकरे गटाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षांनी राजन साळवी हे निष्ठावान शिवसैनिक असून ते ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचं म्हटलंय। ज्या लोकांना तुम्ही कालपर्यंत एक वेगळ्या पद्धतीनं बोलत होता, त्यांच्यावर अतिशय वाईट पद्धतीनं तुम्ही बोलत होता, तुम्ही एकनिष्ठ अगदी म्हणजे काही झालं तरी मी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मी शिवसेना सोडणार नाही, उद्धव साहेबांना सोडणार नाही, असं असताना फक्त आपण कोणत्या कारणासाठी पक्षांतर करत आहात? स्वतःच्या स्वार्थासाठी करत आहात की कशासाठी करत आहात? हा खरं तर मला वाटतं माझ्यासारख्या शिवसैनिकाला आणि या जिल्ह्यातल्या सगळ्या शिवसैनिकांना पडलेला पाहिजे। तर गुलाबराव पाटलांनी कोकणातल्या या राजकीय घडामोडींवर काय प्रतिक्रिया दिली पाहूया। 100% खाली होणार। ऑपरेशन टायगर आता सक्सेस व्हायला सगळीकडे लागलेला आहे। बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आपण बघतो, आता नांदेडमध्ये सुद्धा बऱ्याच लोकांनी प्रवेश घेतला। आता सगळीकडे महाराष्ट्रामध्ये हे चित्र होणार, तरी शिवसेना कोणाची हे सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे आमचे शिवसैनिक आमच्याकडेच वापस येतात। त्यामुळे या सगळ्या घडामोडी आणि चर्चांच्या दरम्यान आता राजन साळवी खरंच धनुष्यबाण हाती घेणार का?
आणि असं झालं तर तो सामंत बंधूंच्या रत्नागिरीतील वर्चस्वाला बसलेला धक्का असेल का? अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.